धम्माल विनोदी वेब सिरीज बकुळा सखाराम गोठाळे, मुक्काम पोस्ट गोठाळेवाडी। आयला सावकारा मस्ती थोडा उशीरच झाला बरं का याला। काय गुलाबराव? अरे सख्या, हा धंदा कधीपासून सुरू केला? काय म्हणतो मी? आयला धंदा? कसला धंदा? अरे पाणी बघायचा। मला वाटलं दुसरंच काहीतरी। त्याच्या आईला ती काय आता बसलाय वे? आव त्या आमच्या आजप्पांच्या बसत चालत आलेला आहे। आता कुठं आपलं मी मनाव घेतलाय म्हणून। काय गुलाबराव? आयला बाबूराव, बरं झालं बाबा एकदाच जमलं। 2 वर्ष जर थांबला असताना लग्नच नसतं झालं बा तुझं। जाऊ दे बाबा, कशी का व्हायना आणली कसली तरी, झालं ना एकदाच। हा ना राव, लयच कुटाणा झाला होता, पोरगीच भेटाना चालती। अरे बाबा 35 वय झालं तुझं, पोरगी कोण द्यायचं रे तुला? हा ना राव, अजून जर 2 वर्ष थांबलो असतं ना, कार्यक्रमच झाला होता बघ माझा। सावकार, आव इथं लय मोठं पाणी आहे राव, लय म्हणजे लय मोठं पाणी आहे इथं। या बघा। अयो सख्या, अरे इथंच कसं काय पाणी लागेल? आईला कस काय म्हणजे? मला काय कळत नाही पाणी बघायचं। आव हे काय ह्या बांधणाचं पाणी आलंय बघा सावकार। ह्या बघा हे हिकंड या असं तुमच्या टांगडीत आले बघा, मोठं पाणी आहे। अरे खोकी तर माग इथं काय रे गेले ठेवून। सख्या, मागच्या वर्षी आपण इदाच बोर घेतला होता, 300 फूट खोल घेतला होता, अख्खा निघाला रे मोठा। फुपाटा म्हणतो मी। असं म्हणा की नाही, हिथं तर तुमचं चुकलं नाही सावकार। अजून 5 फूट खाली गेला असता नाही तुम्ही? आव लय मोठं पाणी आहे इथं, लोंडाच्या लोंडा लागला असता। अयो, तू म्हणतो म्हणून मी इथं बोर घेतला आणि पाणी नाही लागलं तर? मग ते तुमचं नशीब। आता तुम्हीच पालत्या पायाचं असल्यावर त्याला आम्ही काय करणार? तुम्ही समुद्रात जरी बोर मारले तरी तिथं पाणी लागणार नाही। अरे तो सख्या नाही का सखाराम गोठाळे, त्यानं दारू पाडली वाटतं त्या म्हाताऱ्याला, ते तो ताऱ्यात गेलं ना, गोड्यावर चढलं। चांगलं 99 वर्षाचं म्हातारं आहे किती चायला, तरी बी गोड्यावर चढलं नाही म्हणजे ते। बर घ्या इकडे ती पिशवी। आणले का सगळं ते गुलाल नारळ 65? तिच्या आईला गुलाबराव सारखा चकनाच माझ्या ध्यानात येतोय बर का। घ्या आणलंय ना मटेरियल, सगळंच मटेरियल घेऊन आलोय। हो का, धरा पिशवी। बरं घ्या इकडे घ्या। काय काय यात गुलाबराव? आला का? ही शाल कशाला आणली? माझा काय सत्कार करता का काय? हाय तर मग घेऊन टाका सत्कार आपला। अरे बाबा, करते तुझ्या माझा गाचा आहे ते। काय म्हणते तू? आला का? आव सावकार, यात 5000 दक्षिणा कुठं आहे? महत्वाची दक्षिणा आहे का? मग 5000 दक्षिणा? अरे बाबा, तू आता काम तर कर की रे, का कामाच्या अगोदर तुझे पैसे देऊ? काय बोलते तू? आव सावकार, त्या बेगार काय चालत नाही बघा। आपल्याला काय कळतच नाही मग। पाणी नव गावतच नाही पाणी। ती दक्षिणा म्हणजे कसं आहे माहितीये का? आव आमच्या आजा पंजाला ती नवस असतोय। मग ती जर दोघं नाराज झाली की नाही, काय गुलाबराव, मग आपला काय मेळ बसत नाही। बघा मग बाबूराव, एवढं लग्न बिग्न जमलंय, थोडं नाव बिव घे की। अरे लग्न तर होऊ दे, अगोदरच असतं का कुठं? अरे गेला का घे। बरं थांब घेतो। वाकडी तिकडी बाबळ, ती उगवली टेकाडावर, बायकोचं नाव घेतो तुमच्या नाकाडावर। सरपंच बकुळेला लाव घेऊ का अजिबात माझ्या पुढे येत? तुम्हाला सांगतो गुलाबराव, त्या दिवशी बकुळीला अशी फटकावली की नाही, आता काय आपल्या मोहरा आवाज गाडेल तवा ती। उठ बांधले की उठते आणि बस मांडले की तिथंच बसते। बर, अजून काय काय करती? सरपंच, बकुळ्याचा आवाज कशाला बोलतोय ना? एकाच देत ठेवून मग आता। सख्या, मी नाही बोल बाळा। मग कोण बोलतय? बकुळीच बोलते तुझ्या मागे बघ। बकुळे, तू का आली? बायकोचं गुणगान गात होता का? तवा चाली म्या। अयो चला बाबा, येतो ना आता। तू कुठं चालला? तर आता काय करते? बस म्हणलं की आलेलं असते, म्हणलं की घोटाळा झाला या घोटाळा, घोटाळा सख्यानं केलाय घोटाळा।